नमस्कार. पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती लागलेली आहे, ती म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला धक्का बसलेला आहे. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते अरुण गिरे यांनी थोड्या वेळापूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुण्यामध्ये एक प्रवेश केलेलं बोलले जाते. शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत ते सध्या दिल्लीला असल्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुका व त्याच्यानंतर असणाऱ्या महापौरांच्या निवडीसाठी ते दिल्लीला गेले असल्यामुळं त्यांच्या सूचनेप्रमाणे अरुण गिरे यांचा प्रवेश घेण्यात आलेला आहे. आता याच्यामुळे होणार काय आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये जो राजकीय संघर्ष आहे शिवसेनेमधला तो छेडण्याची किंवा तो मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दरेकरांनी सांगितलं होतं की जर शिवसेनेत प्रवेश झाला किंवा तिकीटच झालं तर आम्ही राजीनामे देऊ, आम्ही हे करू ते करू. आता नंतर काय होते आपण पाहणं मोठे असुक्याचं आहे. जारकवाडीची जिल्हा परिषद जो गट आहे त्यात अरुण गिरे हेच लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचेच एकेकाळचे खंदे समर्थक व त्यांचेच कार्यकर्ते असणारे रवी वळसे जे काही निरगुड सरचे सरपंच आहेत ते सुद्धा जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक आहे असं बोललं जातं व त्यांनी सुद्धा सांगितलं, त्यांनी त्यांची इच्छा पण जाहीर केलेली आहे की मी ह्या जागेसाठी इच्छुक आहे. परंतु कार्यकर्त्यांचा रेटाव लोकभावना बघून रवी वळसे हे अरुण गिरे यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु त्यांनी काय प्रवेश केलेला नाहीये. त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये राजकीय गणित मोठं उलटाफेर होण्याची शक्यता आहे. तुतारी असन, शिवसेना असन व मशाल असन हे तिन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जाते. आता तुतारी राष्ट्रवादीमध्ये एकत्र लढणार असं अजितदादा पवार यांनी जाहीर केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी भाजप शिवसेनेची युती करावं असं जाहीर केलं होतं. पण आंबेगाव तालुक्यात वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु अरुण गिरे हे यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये पहिला धक्का दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला. त्यामुळे ते शिवसेनेमध्ये गेल्यामुळं आता शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु ते जरी स्वतः शरीराने जरी राष्ट्रवादी असले तरी मनाने ते शिवसेनेत असलेलं बोललं जाते. त्यांचेच खंदे समर्थक असणारे अंकुश लांडे जे की मराठा महासंघाचे नेते पण आहेत ते सुद्धा मशालीमध्ये गेले होते पंचायत समितीची उमेदवारी. त्यामुळं आंबेगाव तालुक्यामध्ये नक्की चाललंय काय व शिरोळ तालुक्यामध्ये नक्की चाललंय काय, कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात आहेत. अरुण गिरे यांनी शिवसेनेचं धनुष्य हातामध्ये धरल्यामुळं जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये असणारे दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे विवेकदादा वळसे पाटील यांना आता मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यांचं जी कार्यकर्त्यांची फळे ती वाढवावं लागणार आहे. कारण का अरुण गिरे असतील किंवा रवी वळसे असतील हे जर एकत्र झाले किंवा त्याच्यानंतर तुतारी एकत्र आली तर मोठ्या प्रमाणात संख्याबळ हे धनुष्यबाणाचं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येणारा आपण पुढील काळात पाहूया की आंबेगाव तालुक्यातल्या म्हणजे जे आता हे पक्षांतर झाले अरुण गिरे हे जे धनुष्यबाणाकडे गेले त्यांना लोक ऍक्सेप्ट करतात का. तसं जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला बघितलेली आहे. जी राष्ट्रवादी काँग्रेसनं जी युती केली राष्ट्रवादी काँग्रेसची जी घड्याळ व तुतारी जी युती आहे ती युती महानगरपालिकेला सुद्धा केली होती. पण असंख्य ज्या 10 ते 12 महानगरपालिकेमध्ये तुतारीला भोपळा भेटलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा 6 ते 7 महानगरपालिकेमध्ये भोपळा भेटलेला आहे. त्यामुळे ही युती कुठेतरी धोक्याची ठरलेली आहे. पण तरीही जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं तुतारी व घड्याळाची युती केल्यानं आता आंबेगाव तालुक्यामध्ये त्याचा फायदा होतो का किंवा पुणे जिल्हा परिषद त्याचा फायदा होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण आंबेगाव तालुक्यामध्ये पहिला धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला अरुण गिरे यांच्या रूपाने बसलेला आहे. आता शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते, परंतु त्यांची तारीख निश्चित झालेली नाही अजून. त्यामुळे काय होतंय, इकडे पोपटराव गावडे शिरोळ तालुक्यामध्ये यांनी धक्का दिलेला आहे, ते भाजप पण जाणार आहेत. थोड्या वेळापूर्वीच राजू शेठ गावडे यांनी त्यांच्या जी सभा आहे कार्यकर्त्यांचा जो मेळावा आहे म्हणजे प्रत्येक गावातून कार्यकर्ते गोळा करून तिथं मेळावा झाला, त्याच्यामध्ये भावनिक साथ घातली, ते थोडे इमोशनल पण झाले होते. त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं, त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जो रोष आहे तो कार्यकर्त्यांचा हा रोष दिलीपराव वळसे पाटलांना थोपवावा लागेल. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसजवळ लढणारं जे जिल्हा परिषद टाकल्याचे जे घड्याळाचे चिन्ह आहे त्याच्यावर सुद्धा ते सुद्धा म्हणजे जागाच लढण्यासाठी जी जागा आता जे हे करणार आहेत दिलीपराव वळसे पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, तर ती जागा धोक्यामध्ये असलेली सुद्धा बोललं जाते. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचं जे मतदार आहे ते मोठ्या प्रमाणात बेड भागामध्ये पोपटराव गावडे यांच्या पाठीमागं उभं आहे. त्यांच्या मागं त्यांची संख्याबळ आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते हे सगळे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे संघ असतात, म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते आहेत, राजू शेठ गावडे यांचे संघ असतात. त्याच्यामुळे त्यांच्या मागं मोठ्या प्रमाणात मोठी फळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेड भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा सुरंग लागलाय व आंबेगाव तालुक्यात सुद्धा मोठा सुरंग लागलाय असं पाहायला मिळतंय.
इकडं देवदत्त निकम यांनी सुद्धा पिंपरखेडला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता, तिकडे आंबेगावमध्ये पण झालेला आहे. त्यामुळे आता काय होतंय हे पाहणं औत्सुक्याचं आहे. यानंतर आपण भेटूया 10 वाजता. आपण एक सगळ्यांना लक्ष ठेवू नये, याच्यानंतर सविस्तर बातम्या आपल्याला दिल्या जातील. पुणे ब्रेकिंग न्यूज आपण पाहताय, आपण चॅनल सबस्क्राईब करावा. आपण बातमी पाहताय, न्यूज पाहताय, आपण चॅनल सबस्क्राईब करावा, व्हिडिओ लाईक करा व शेअर करा ही विनंती. पुणे ब्रेकिंग न्यूज, योगेश लंगेश.